सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात आरक्षण बचावासाठी नाशिक येथील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलने, मोर्चा, निदर्शने करण्यात आली। मालेगाव शहर प्रतिनिधी 1 ऑगस्ट 2024 सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्या संदर्भात अतिशय गंभीर स्वरूपाचा चुकीचा निर्णय दिला असून त्या निर्णयाला विरोध दर्शविण्यासाठी संपूर्ण आंबेडकरी चळवळीतील पक्षाच्या वतीने दिनांक 20 सप्टेंबर 2024 आज रोजी नाशिक येथील आरक्षण बचाव मोर्चा संदर्भात मालेगाव येथे आंबेडकरी जनतेला आवाहने करत विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे माननीय जिल्हाध्यक्ष भारतभाऊ जगताप, शहराध्यक्ष विकास केदारे, जिल्हा कार्याध्यक्ष माननीय सुनीलभाऊ यशोद, रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन अध्यक्ष माननीय सुदेशजी वाघ, युवा तालुकाध्यक्ष दिलीप शेजवळ, तालुका सचिव माननीय रविभाऊ पगारे, फाईट ग्रुपचे युवा तालुका अध्यक्ष संजय कैलास निकम, युवा तालुका कार्याध्यक्ष किरण पगारे, शहर कार्याध्यक्ष राजेश पटाईत, तालुका सरचिटणीस माननीय विष्णुबापू शेजवळ, तालुका चिटणीस माननीय विनायक वाघ, माननीय आनंद खैरनार, सर्वपक्षीय नेते व पदाधिकारी आरक्षण बचाव आंदोलनात सहभागी होण्यासाठी नाशिक येथील बी.डी. भालेकर हायस्कूल मैदान ते नाशिक येथील जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलनासाठी रवाना होऊन नाशिक जिल्हा अधिकारी कार्यालय बाहेर घोषणा देत निदर्शने करीत आंदोलन यशस्वीरित्या संपन्न झाले। गाईडलाईन दिल्या गेल्या त्या गाईडलाईनच्या विरोधात मोर्चा आयोजित करण्यात आला आहे आणि त्या मोर्चाला समर्थन देण्यासाठी मालेगाव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या जिल्हाध्यक्ष भारत जगताप यांच्या नेतृत्वाखाली माननीय प्रकाशजी गोले यांच्या आदेशावर करता येईल। आम्ही तालुक्यामध्ये जाऊन शहरामध्ये जाऊन जोरदारपणे काम करू। याला आमच्या वंचित बहुजन शिवाजी महाराजांचा, बाबासाहेब आंबेडकरांचा तुमचं सर्वांचं स्वागत। तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून दररोज नवीन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील।